नमस्कार विद्यार्थ्यांनो, चला एका सुंदर गावात राहणाऱ्या हेमा नावाच्या एका लहान मुलीसोबत एका मजेदार प्रवासाला जाऊया. तिला तिची मूळ भूमी एक्सप्लोअर करायची आहे. चला तिच्या सोबत येऊन तिला काय सापडते ते पाहूया. शिकण्याचे उद्दिष्ट. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण बघूयात स्थानिक भौगोलिक वैशिष्ट्ये ओळखा. होबळी आणि तालुक्यांबद्दल जाणून घेता येईल. महत्त्वाचे शब्द. भौगोलिक वैशिष्ट्य. आपल्या पृथ्वीबद्दल जाणून घेण्याचा हा एक मार्ग आहे जिथे गोष्टी, लोक आणि निसर्ग सर्व एकत्र काम करतात. सर्व पर्वत, नद्या आणि गावे, शहरे यांसारख्या वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेण्याबद्दल आणि जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे लोक जमिनीचा वापर कसा करतात हे समजून घेता येईल. गावे, लहान ग्रामीण वस्त्या. होबळी हा तालुक्यातील गावांचा समूह आहे. तालुका हा जिल्ह्यांमधील एक परिसर आहे ज्यामध्ये सामान्यतः एक शहर किंवा शहर असते जे इतर लहान शहरे आणि गावांसह त्यांचे प्रशासकीय केंद्र म्हणून काम करते. संकल्पना नकाशा. या चित्रांचे निरीक्षण करा. मागील वर्गात शिकलेल्या गोष्टी आठवा. दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा. उत्तरे. धरणे, पर्वत, कालवे, जंगल, समुद्र, हिरवेगार मैदान. नदीवर चालणे. एका उन्हाळी सकाळी हेमा तिच्या आजीसोबत नदीवर गेली. हाय हेमा, मी माझी ओळख करून देते. तुम्हाला माहिती आहेच की माझे नाव नदी आहे. मी रुंद आणि खोल आहे. माझे पाणी कपडे धुण्यासाठी, वाहने स्वच्छ करण्यासाठी, झाडांना पाणी देण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी वापरले जात असते. अरे, पाणी सतत वाहत आहे. तिने लोकांना काम करताना आणि पाणी वापरताना पाहिले. तिने तिचे पाय पाण्यात ठेवले आणि काही वेळ आनंदाने खेळ होती. नदी आपल्याला अनेक प्रकारे मदत करते. आपण नदी स्वच्छ ठेवली पाहिजे. हो, मी माझ्या सर्व मैत्रिणींनाही सांगेन. हिरवे वन. दुसऱ्या दिवशी हेमा तिच्या वडिलांसोबत जंगलात गेली जिथे तिचे वडील वन अधिकारी म्हणून काम करतात. हॅलो हेमा, तू काय पाहत आहेस? मी एक झाड आहे. माझा रंग हिरवा आहे. तिथे बघ, ते सर्व माझे मित्र आहेत. त्यापैकी बरेच जण माझा आश्रय म्हणून वापर करतात. आम्ही सर्वजण जंगलात राहतो. जंगल हसत हसत म्हणते,
माझ्याकडे खूप झाडे, प्राणी आणि पक्षी आहेत. मी तुम्हाला ताजी थंड हवा देतो. हो, इथली हवा खूप ताजी आहे. हिरवा रंग खूप आल्हाददायक दिसतोय. हेमाने मोठ्या उंच झाडावर माकडे डोलताना, पक्षी किलबिलाट करताना पाहिले. त्या सर्वांना पाहून ती आनंदाने उड्या मारत आहे. हा आनंद पुढच्या पिढ्यांसाठीही चालू राहिला पाहिजे. प्रिय मुली, आपण विविध कारणांसाठी झाडे वापरतो. परंतु आपल्याला पुन्हा पुरेशी झाडे वाढवली पाहिजेत हे पाहण्याची गरज आहे. आपण जंगलाचे रक्षण केले पाहिजे आणि कधीही जास्त झाडे तोडू नयेत. खारट समुद्र. सुट्टीच्या काळात हेमा तिच्या चुलत भावांसोबत समुद्र किनाऱ्यावर गेली होती. ते सर्वजण समुद्र किनाऱ्याजवळ खूप मजा करत असतात. हेमा, माझ्याकडे बघ. माझ्याकडे खारे पाणी आहे. माझे किनारे वाळूचे आहेत आणि जहाजे आणि होड्या माझ्यावरून चालतात. येथे मच्छीमार मासे पकडतात. हेमाला वाळूवर खेळायला आणि बोटी चालवताना पाहायला खूप आवडायचे. तिने मच्छीमारांना कठोर परिश्रम करताना देखील पाहिले. ही खूप गर्दीची जागा आहे, ती म्हणाली. द मायटी हिल्स. एका आठवड्याच्या शेवटी हेमा तिच्या शहराजवळील एका टेकडीवर चढली. हाय हेमा, तुला माहिती आहे का मी कोणाला बोलावलं आहे? मी उंच आहे. माझ्यावर दगड, झाडे आणि फुले आहेत आणि मला टेकडी असे नाव देण्यात आले आहे. वा, रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरे खूप सुंदर. अरे किती छान धबधबा आहे. हा सुंदर आहे. निसर्ग अद्भुत आहे. अरे हिल, तू खूप छान दिसत आहेस. शाळेत हेमाने तिच्या वर्कबुक मधील ठिपके आणि नद्या, जंगले, समुद्र आणि टेकड्यांचे रंगीत चित्रे जोडली आणि शिक्षकांना दाखवली की हे माझे गाव आहे. तिने पाहिलेल्या आणि शिकलेल्या सर्व गोष्टी तिला आठवत होत्या. खूप छान हेमा. माझ्या प्रिय विद्यार्थी, हे सर्व तुमच्या बलाढ्य गावात दिसते, बरोबर? हे लक्षात घ्यावे, गावे म्हणजे लहान ग्रामीण वस्त्या असतात. होबळी हा तालुक्यातील गावांचा समूह असतो. शिक्षक, ग्रामीण वस्ती म्हणजे काय?
याचा अर्थ असा आहे की शेती किंवा इतर संसाधन आधारित क्रियाकल्पांमध्ये गुंतलेले अपुरे किंवा कमी प्रमाणात वितरित क्षेत्र. आपल्याला खूप कमी लोकसंख्या आणि समूहबद्ध गृहनिर्माण पद्धती दिसतात. प्रत्येक होवळी जमिनीच्या नोंदी, देखभाल आणि कर वसूल करणे यांसारखी कामे करण्यास जबाबदार आहे. या सर्वांचे नेतृत्व होबळी अधिकारी किंवा महसूल निरीक्षक करतात. तालुका. भारतीय प्रशासन किंवा व्यवस्थापनेनुसार तालुका, ज्याला तहसील किंवा तालुका म्हणूनही ओळखले जाते, तो एक उपजिल्हा व्यवस्थापन एकक असतो. हा जिल्ह्यामधील एक क्षेत्र असतो ज्यामध्ये सामान्यतः एक शहर किंवा शहर असते, जे इतर लहान शहरे आणि गावांसह त्यांचे प्रशासकीय केंद्र म्हणून काम करते. आता तुमची पाळी आहे. तुमच्या गावाचे नाव लिहा. तुमचे होबळी आणि तालुका शोधण्यात मदत करण्यासाठी तुमच्या शिक्षकांना किंवा वडिलांना विचारा. शेवट पण तुमचा प्रवास सुरू होतो. हेमाला तिच्या जन्मभूमीत खूप सुंदर गोष्टी सापडल्या. तुम्हीही तुमच्या सभोवतालच्या परिसराचा शोध घेऊ शकता आणि त्याबद्दल जाणून घेऊ शकता. निसर्ग आपला मित्र आहे हे नेहमी लक्षात ठेवा. चला आपण मिळून त्याची काळजी घेऊया. चित्रे पहा. तुम्हाला नदी, टेकडी, समुद्र, जंगल आणि बरेच काही अशा प्रतिमा सापडतील आणि त्यावर वर्तुळ करता येईल का? दिलेल्या जागेत त्यांची नावे लिहा. खालील ग्रिडमध्ये तुमच्या आजूबाजूला काही नैसर्गिक गोष्टी आढळतात. ओळखा आणि वर्तुळ करा. नंतर खाली दिलेल्या जागेत लिहा. तुमच्यासाठी एक तयार केले आहे. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला चांगले ज्ञान मिळाले असेल. अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.